माझा विश्वासघात केलेला आहे, विश्वासघात केलाय माझा बाकीचा. कोणी केला? कोणी केला? महायुतीच्या लोकांनी, कोण महायुतीचे कोण? सर्वच मंत्री. तुम्ही सुरुवातीला भुजबळांवर आक्षेप घेतला होता, आता काय? आता सगळे 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 कोण कोण होतं त्याच्यामध्ये? हाल जे महायुतीचे नेते सर्व. चला एकनाथ शिंदे साहेबांनी तर सगळ्यांना सूचना दिल्या होत्या. दिल्या होत्या, पण चला एकनाथ शिंदे साहेबांचं पण ऐकलं नाही. साहेबांचं काही नाही, साहेबांचं काही, साहेबांनी काय सपोर्ट. स्थानिक कोण नेते? साहेब, स्थानिक कोण नेते? साहेब, ऐका ना, दराडे साहेब स्थानिक नेते पण सहभागी होते याच्यात. सर्व विरोधक आले, माझ्या सर्व विरोधक होते. आपण बघतोय दराडेंची ही प्रतिक्रिया आहे की माझा विश्वासघात झाला असं ते म्हणताय. विश्वासघात झाला, कोणी केला विश्वासघात? शिंदे साहेब सोडून सगळ्यांनी विश्वासघात केलाय. दराडे जे आहे ते बाहेर येत आहे. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दरवाजा लावून घ्या. नरेंद्र भाऊ इकडे या. मागे मागे मोकळे या. मोकळे या ना. लांबून बोला. महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली आणि महायुती मी आशेवर राहिलो. परंतु मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला, अंधारात ठेवून मला पाडलं. म्हणून त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली. महायुतीतील सर्व एकनाथ शिंदे साहेब सोडून. तुमच्या विरोधात वातावरण होतं, अनेक नेते सांगत होते की 6 वर्ष तुम्ही भेटत नव्हते आणि हे सर्व गोष्टी खोट्या आहे. आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबल असल्यामुळे मी हारलो. तीन मंत्री आपल्या आलेले होते. एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मंत्री माझ्या बरोबर होते, बाकीने विश्वासघात केला माझा. हो, गिरीश महाजननी सर्व ताकद दिली त्यांना. गिरीश महाजन साहेबांनी ताकद दिली गीतेला. आपण भुजबळांवर आरोप केला होता. नरेंद्र भाऊ, आपण भुजबळांवर देखील सोडून सगळ्यांनी विश्वासघात केला. सगळ्यांनी. आपण बघतोय या ठिकाणी किशोर दराडे जे आहे ते मतमोजणी केंद्रातून बाहेर पडत असताना त्यांनी धक्कादायक अशा स्वरूपाचा आरोप केलेला आहे. रवी मागे, रवी. तर आपण बघितलं नरेंद्र दराडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आपण बघितलं. माझा विश्वासघात केला असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाशकात गोकुळ गीते विजयी झाल्याचा दावा. सर्वांनी गद्दारी केली, सर्वांनी गद्दारी केली, विश्वासघात केला. सगळ्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊन भाषण केले का आम्हाला उमेदवारी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, नरेंद्र दराडेंना मत द्या असे सांगणारे ऑटोमॅटिक मत पडू शकता की. किशोर भाऊनी असा आक्षेप घेतला की गिरीश महाजनांनी देखील गद्दारी केली. सगळ्यांनीच गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझा काही संबंध, सगळ्यांनी गद्दारी केलेली. तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहे त्यांनी विश्वासघात केला. 2 मिनिटं बाहेर या ना. भाजपवर आक्षेप आहे की तुमच्या नेतृत्वावर आहे? सगळ्यांवर माझा ऍक्सेप्ट आहे, सगळ्यांवर ऍक्सेप्ट आहे. आहे ना भाजप आता जे निष्ठावंत ते राहिले, बाकीचे गद्दार गेले. म्हणजे त्यांच्या भावाने थेट गिरीश भाऊंवर आरोप केला ना. नाही ठीक, आता दिसतच नाही याच्यात दिसतंय ना. मताची संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मत आहे, शिंदे गटाचे 170 मत आहे, राष्ट्रवादीचे 105 मत आहे. यांची टोटल जर केली तर 475 मत होत्या. भाजपच्या मागे शहराध्यक्ष बसले, त्यांना हे मान्य आहे का? नाही, विचारा ना तुम्ही त्यांना, भाजपच्या लोकांना विचारा तुम्ही त्यांना काय केलं. कोणी मदत केली? सर्वांनीच मदत केली ना, सगळ्यांनीच मदत केली, नाव घेता येते. सगळ्यांनीच मदत केली ना.
जास्त मतं महायुतीकडे होती. सगळ्यात महत्वाचे 200 मतं बीजेपीकडे होते, 170 मतं सेनेकडे होते आणि 105 मतं राष्ट्रवादीकडे होते. मताची संख्या जर सगळे प्रामाणिक राहिले असते तर समोरच्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असतं. आमचा सातत्याने विश्वासघात केली, आमची समजूत काढण्यात आली. सरळ आम्ही म्हणत होतो इलेक्शन लढा. काही वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं नाही महाराष्ट्रात मेसेज चुकीचा जाईल, त्याच्यामुळे आपल्याला सरळ लढायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही घाबरलो. येवल्यात काय झालं? सगळ्या ठिकाणी गद्दारी झाली, एवढ्यातच काय नसतं, सगळ्या जिल्ह्यात गद्दारी झाली. थेट आरोप कोणावरती आपला? ते तिन्ही पक्षावर आरोप आहे माझा. तिन्ही पक्ष नाव घ्या ना. तिन्ही पक्षांनी गद्दारी केली. पर्सनल नाव घेतलं. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गद्दारी केली. उमेदवारी दिली त्यांनी पण गद्दारी. जे पक्षाचे उमेदवार मतदार होते त्यांनी गद्दारी केली. 100 शहरात जास्त गद्दारी झाली. शिंदे साहेबांकडे लगेच जाऊन शहरात जास्त भेटणार. धक्का झाला की ग्रामीणला? शहरातही झाला ना दाखा फक्त जास्त झाला. ग्रामीण हो लगेच जाणार. आता मुंबईला जाणार. हाऊस चालू आहे. मी हाऊस चालू आहे मुंबईला. बघतोय आपल्यासोबत किशोर दराडे होते आणि त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे आणि आता किशोर दराडे त्या ठिकाणून बाहेर पडताय. त्यांचे पुत्र कुणाल दराडे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. ते देखील माध्यमांशी बोलताय. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आपण आम्ही बघणार आहोत. घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे. शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे. आपण आकडेवारी जर बघितली आणि आकडेवारीहून हे लक्षात आलं का त्या ठिकाणी मित्रपक्षाकडनं अमित आपण बघतोय त्या ठिकाणी गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांनी दराडे यांची गाडी जी आहे त्या ठिकाणी अडवलेली आहे. आपण बघतोय त्या बाजूने जाय ना रवी. हात करा खाली, हात का खाली गेला तिकडे गेला पुढे. तू त्या बाजूने जायचं कधी पण. आपण बघतोय दराडे यांच्या कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी केली जाते. आपण 12ची औलाद नाही. भैंचत कोण कोण येते. तर आमचा विश्वासघात केला असं किशोर दराडे म्हणालेले आहेत. आपण बघतोय दराडे या ठिकाणी गाडीतून उतरलेले आहेत आणि चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. माझा विश्वासघात झाला असं नरेंद्र दराडे म्हणाले. सगळं डिटेल देईल. काय पैसे घेतले, काय दुनियादारी केली, सगळं आमचेच पैसे येऊन आमच्या लोकांना वाटले. इतका विश्वासघात कधी करायचा. आपण बघतोय किशोर दराडे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांशी वाद जो आहे तो झाला. त्यांनी आता ऐका ना, त्यांनी भाग काढला पण त्यांना ऐका, त्यांनी जी आता शिवीगाळी केली, त्यांनी शिवीगाळी केली आणि संयमाने घेतलं आणि आता पण त्यांनी शिवीगाळी केली. आम्ही पण मर्दाचे औलाद आहे, आम्ही मर्दाचे औलाद आहे, आम्ही मर्दाचे औलाद आहे. फक्त गोकुळ भाऊने काही अपशब्द बोलायला लावलं नाही, पण त्यांनी आता शिवीगाळ केली, आमची आईमाई काढली. पण आम्हाला आमचे गोकुळ भाऊंचे असे संस्कार नाहीये, आमच्या आई वडिलांचे असे संस्कार नाहीये. ते जर आमची आईमाई काढत असेल तर आम्ही पण आता याच्या पुढे शांत बसणार नाही. म्हणाले तुम्ही एक एक या काय एक एक या हा बघा ना, आम्ही पण तयार आहे, आम्ही तयार आहे. तुम्ही बघा, आम्ही पण बघतो. मग काय भावना आहे? भावना जर आम्हाला तोंडावर शिव्या देत असतील तर कोण ऐकून घेणार आहे? आमची आईमाई काढत असतील तर कोण आहे? आमची आईमाई काय याच्या खाली त्याच्या खाली पडलेली का? आपण ही दृश्य बघतोय नाशिक मधली. कशा पद्धतीनं कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले होते. नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे या ठिकाणी आले. त्यांनी थेट गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा शिवीगाळ केली अशा स्वरूपाचा आरोप त्यांचा होता. आपणही त्या ठिकाणी होतो त्यावेळेला देखील किशोर दराडे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्ही कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. बरोबर, आपण सगळे नाशिकमधून थेट दृश्य बघतोय. अतिशय धक्कादायक असा निकाल नाशिकमध्ये लागलेला. अंधारात ठेवून माझा पराभव केला असं नरेंद्र दराडे म्हणालेले आहेत. सगळ्यांनी गद्दारी केली असा आरोप देखील किशोर दराडे यांनी केलेला आहे. नाशिकमध्ये दराडे आणि गीते असा संघर्ष आपण बघितलेला होता. यामध्ये गोकुळ गीतेंचा विजय झाला आणि माझा विश्वासघात झाला असं नरेंद्र दराडे म्हणालेले आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आले. आपण बघितलं दराडे हे गाडीमधून खाली उतरले. समोर गीतेंचे कार्यकर्ते सुद्धा होते. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यावेळची आपण ही थेट दृश्य बघतोय. पुन्हा एकदा जाऊया लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे. लक्ष्मण, आपण बघतोय खरं तर दराडे हे गाडीतून उतरले, कार्यकर्ते समोर होते. नेमकी त्यांच्यात काय बातचीत झाली त्या संदर्भात काय माहिती आहे?
तर लक्ष्मण यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, मात्र आपण बघतोय गीतेंचे जे कार्यकर्ते आहेत ते आता जल्लोष करताना दिसत आहेत, आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत. गोकुळ गीते यांचा मोठ्या मतांनी, मोठ्या मतसंख्येने विजय झालेला आहे. आपण बघितलं दराडे बंधूंनी काही वेळापूर्वी संताप व्यक्त केला, महायुतीच्या सगळ्याच नेत्यांवरती त्यांनी आरोप केला, मात्र आता गोकुळ गीते विजय झालेत आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून आता जोरदार जल्लोष केला जातोय. आपण आता जी दृश्य बघतोय ती ज्यावेळेला दराडे गाडीतून खाली उतरले, समोर गोकुळ गीतेंचे कार्यकर्ते होते आणि त्यावेळेला दोघांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी सुद्धा वेळेतच हस्तक्षेप केला, मात्र मोठ्या संख्येने दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला दृश्यांमध्ये दराडे दिसतात, ते ज्यावेळेला गाडीतून उतरले त्यावेळेला गीतेंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी होते. दोघांमध्ये काही काळ वाद झाला आणि नाशिकमधून ही सगळ्यात मोठी, आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. नाशिकात गोकुळ गीते हे विजयी झालेले आहेत. गोकुळ गीते यांनी बंडखोरी केलेली होती, अपक्ष अर्ज भरलेला होता. आपण मागच्या काही दिवसात जर बघितलं तर अनेक बैठका झाल्या, तीनही मंत्री नाशिकात तळ ठोकून होते. दादा भुसे असतील किंवा इतरही अनेक नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि यानंतर आपण बघितलं होतं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अखेर गोकुळ गीतेंचा आज विजय झालेला आहे. दादा भुसे, उदय सामंत आणि गिरीश महाजन तीनही मंत्री नाशकामध्ये तळ ठोकून होते. अनेक बैठका झाल्या, मात्र गोकुळ गीते यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आणि त्यानंतरची सगळ्या घडामोडी ज्या त्या आपण बघतोय. आज सकाळी सुद्धा गोकुळ गीतेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. मी प्रचार थांबवतो असं म्हटलं होतं, माघार घेतो असं नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा बघतोय गोकुळ गीते हे विजयी झालेले आहेत. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, खरं तर सकाळीच आपण बघितलं गोकुळ गीतेंनी दावा केलेला होता विजयाचा. खरं तर या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे, त्यामुळे आपण पुन्हा एकदा लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. मात्र जी सगळी आपण दृश्य बघतोय ती गोकुळ गीतेंचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत, घोषणाबाजी केली जाते, जल्लोष केला जातोय. नाशिकात गोकुळ गीते हे विजयी झालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊया लक्ष्मणकडे. लक्ष्मण, गोकुळ गीतेंनी सकाळीच आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला होता. अमित, अगदी खरं आहे. गोकुळ गीते यांनी मतमोजणीच्या ठिकाणी जात असतानाच विश्वास व्यक्त केला होता की या निवडणुकीमध्ये आपला विजय होईल आणि त्यानुसार निकाल देखील त्याच स्वरूपाचा मिळतोय. गोकुळ गीते या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहे अशा स्वरूपाचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. आतमध्ये प्रक्रिया सुरू आहे. निश्चित गोकुळ गीते यांचा विजय जो आहे तो आता झालेला आहे आणि त्यामुळे दराडे बंधू हे देखील मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. मतमोजणी केंद्रातून ते बाहेर पडत असताना नरेंद्र दराडे जे उमेदवार आहेत त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. ते म्हणाले की महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला. त्यांनी गिरीश महाजनांचं नाव घेतलं, त्यांनी उदय सामंतांपासून तर सर्वांची नावं घेतले. या सगळ्यांनी माझा विश्वासघात केला अशा स्वरूपाचा गंभीर आरोप महायुतीच्याच उमेदवाराने केलेला आहे आणि म्हणून नाशिकची जी विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती राजकीयदृष्ट्या देखील पुढच्या काळामध्ये वादातीत ठरू शकते. याचं कारण आहे कारण महायुतीच्याच उमेदवाराचा पराभव झालेला आहे आणि हा पराभव महायुतीतल्या नेत्यांनी गद्दारी केली, विश्वासघात केला आणि त्यामुळे आपला पराभव झाला अशा स्वरूपाचा दावा दराडे बंधूंनी केला. त्यांनी माध्यमांना देखील त्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे आणि आता देखील गोकुळ गीते आतमध्ये आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय आणि एकूणच आम्ही या निवडणुकीकडे जर आपण बघितलं तर निश्चितपणे हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का आहे. ज्या गोकुळ गीतेंच्या आणि गणेश गीतांच्या माघारीचं नाट्य 15 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगलं, महाराष्ट्रभर ते राजकारण आपण पाहिलं. 3 मंत्री नाशिकमध्ये होते, उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे. या 3 मंत्र्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला, प्रत्येक उमेदवाराची माघार करून आणली. गणेश गीतेंची माघार रेकॉर्डवर झाली, गोकुळ गीतेंची माघार वेळेअभावी होऊ शकली नाही. मात्र त्यानंतर या 3 मंत्र्यांनी गीतेबंधूंचं घर गाठलं, त्या ठिकाणी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये गणेश गीतेंनी आपण माघार घेतल्याचं कबूल केलं. गोकुळ गीतेंनी देखील आपण या निवडणुकीत थांबतोय अशा स्वरूपाचा स्पष्ट जे आहे ते पत्रकार परिषदेत 3 मंत्र्यांसमोर केलं. मात्र आतून या गीतेबंधूंनी जोरदार प्रचार केला अशा स्वरूपाचा आरोप आहे आणि हा प्रचार केवळ गीतेबंधूंनीच केला नाही तर त्यांना महायुतीच्या सगळ्यांची ताकद होती, बळ होतं आणि त्यामुळे त्यांचा विजय झालाय अशा स्वरूपाचा दावा केला. आपण सुरुवातीपासून आम्ही जेव्हा ही निवडणूक लागली तेव्हापासून आपण हेच सांगतोय की नाशिक विधान परिषदेचा आजवरचा इतिहास हाच राहिलेला आहे. मग ते वसंत पवार असतील, त्याचबरोबर देविदास पिंगळे असतील, जयंत
जयंत जाधव असतील, हे जे काही 3-4 आमदार नाशिक विधान परिषदेच्या राजकारणामध्ये होऊन गेले, यांचाही इतिहास हाच राहिलेला आहे. त्यांच्याकडे 2-4 मतं असायची, सगळी मतं ही सत्ताधारी पक्षाकडे असायची, ते विरोधी पक्षात होते, मात्र तरी देखील त्यांचा विजय झालेला होता. आणि आता याच इतिहासाची पुनरावृत्ती नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते. ज्या विरोधी पक्षाकडे, ज्या अपक्षाकडे स्वतःची वहिनी जर सोडली तर एकही मतदान स्वतःचं नव्हतं, मात्र या उमेदवारानं जवळपास 350 मतांचा कोटा पूर्ण केला. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडे 400हून अधिक मतं होती, ज्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडे जवळपास 100हून 107 मतं होती, भारतीय जनता पक्षाकडे 170च्या जवळपास मतं होती, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 107 मतं होती. हा जर मतांचा गोळा बरीच केलं, आकडेवारी बघितलं तर 400च्या जवळपास मतं ही महायुतीकडे होती. मग ही 400च्या जवळपास असलेली महायुतीची मतं कुणाला पडली? गोकुळ गीतेंना पडली. मग ती कशी पडली असा प्रश्न या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आणि अमित, आपण सुरुवातीपासून हेच सांगत होतो की गोकुळ गीते हे अतिशय तगडे उमेदवार आहे, त्यांचं आव्हान न पेलवणारं आहे महायुतीला, आणि हे निश्चित महायुतीच्या नेत्यांना माहीत होतं. आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या माघारीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जात होते. त्यांचे बंधू गणेश गीते यांचं राजकीय अतिशय मोठं प्रस्थ नाशिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आहे. आणि म्हणून या निवडणुकीमधली रंगत चुरस जी आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती. मात्र या निवडणुकीमध्ये दगाफटका झाला असा आरोप आता शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, त्यांचे बंधू जे आहे किशोर दराडे यांनी केला. सुरुवातीला त्यांनी भुजबळांवर आरोप केला, आता तर गिरीश महाजनांवर थेट आरोप झालेला आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल केवळ या नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही, याचा परिणाम महायुतीवर होणार आहे. याचा फटका जो आहे तो महायुतीच्या येणाऱ्या काळातल्या निवडणुकांना महायुतीला बसेल अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते. आणि त्यामुळे नाशिकचा निकाल हा केवळ त्या मतदारसंघापुरता किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित नाही अमित, तर हा निश्चितपणे महायुतीच्या एकूणच कामावरती, एकूणच सगळ्या महायुतीच्या राज्यातल्या युतीवरती संशय निर्माण करणारा आहे. याचं कारण असं आहे की गोकुळ गीते यांच्याकडे स्वतःचं एक मतदान वगळता, बहिणीचं मतदान वगळता एक मतदान नसलेला गोकुळ गीते जवळपास 350हून अधिक मतं पहिल्या पसंतीचे घेतो. आणि दुसरीकडे महायुतीचे उमेदवार ज्यांच्याकडे स्वतःचे हक्काचे 400 मतं आहे ते उमेदवार नरेंद्र दराडे या निवडणुकीत पराभूत होता. हा निश्चितपणे महायुतीच्या नेत्यांना धक्का आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का आहे. आणि महायुतीचे जे 3 नेते या ठिकाणी तळ ठोकून होते, गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे, या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये जोरदार धक्का बसलेला आहे. आणि ही जी निवडणूक आहे ती महायुतीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेली होती. आणि म्हणून या निवडणुकीचा हा निकाल अत्यंत धक्कादायक स्वरूपाचा लागलेला आहे. आणि हाच निकाल लागेल अशा स्वरूपाचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेला होता. अशा स्वरूपाचा अंदाज सर्वस्तूर व्यक्त केला जातो. त्याचं कारण होतं ग्रामीण भागातला जर विचार केला तर नांदगाव असेल, मनमाड असेल, येवला असेल, त्याचबरोबर इकडे पिंपळगाव नगर परिषद असेल, ओझर नगर परिषद असेल, इगतपुरी नगर परिषद असेल, त्र्यंबकेश्वर असेल, सिन्नर नगर परिषद असेल, या सगळ्या नगर परिषदा ज्या ग्रामीण भागातल्या होत्या, या ग्रामीण भागामधून गोकुळ गीते यांनी मोठं मताधिक्य घेतलेलं होतं. त्या ठिकाणी गोकुळ गीते यांचाच जे आहे विजय होईल असा दावा केला जात होता. मात्र जी शहरात 148 मतं होती, 122 नाशिक महानगरपालिकेची आणि उर्वरित मतं ही भगूर नगर परिषदेची होती. या मतांमध्ये काय होईल अशा स्वरूपाचा अंदाज होता. मात्र या ठिकाणी देखील 145 मतांपैकी जवळपास निम्म्याहून अधिक मतं हे एकटा गोकुळ गीतेंनी नाशिक शहरामध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून या निवडणुकीचा निकाल फिरलेला आहे. आणि थोड्या दिवसात नाही, जवळपास सगळ्याच आघाडीवरती गोकुळ गीते हे आघाडीवर राहिले. आणि पहिल्याच पसंतीच्या मतामध्ये त्यांचा विजय जो आहे तो त्यांना खेचून आणण्यात यश आला आहे. आणि महायुतीच्या नेत्यांना एक मोठा धक्का नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहन करावा लागतोय. निश्चितच